पट्टी के कर दो। हाँ, मैं डबकी से जुटा लेता हूँ एक हाथ को। नीम डबकी से। हाँ ना, खाना चाहिए। क्या मिस कर रहा है? जो घर का तुमने घर का किए क्या तुम? मिली क्या? मी सध्या गोंदिया शहरातील सूर्या अबे यार तुम यार वैसा डिस्टर्ब मत करो यार, अलग अलग साइड में जाओ यार अपने। पीली पट्टी के कर दो। हाँ, मैं डबकी से जुटा लेता हूँ एक हाथ को। नीम की डबकी से। हाँ ना, खाना चाहिए। क्या मिस कर रहा है? जो घर का तुमने घर का किए क्या तुम? मिली क्या? या सुरटोला वाडामधील एरियामधील जे लोकांच्या घरामध्ये आतमध्ये शिरलेला पाणी आणि किचनपर्यंत पाणी शिरलेलं असल्यामुळे लोकांना फार त्रास आणि सामानाचं अस्तव्यस्त झालेलं आहे। त्यामुळे सरकारचे जे लक्ष या वाडामध्ये नसल्यामुळे हे सर्व अतिवृष्टीचे परिणाम लोकांना भोगावे लागून राहिले आहेत। आणि लोकांच्या घरी काही लोकांना इथं गणपती सार्वजनिक गणपती असल्यामुळे गणपतीच्या पेंडॉलमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की लहान मुलाबाळांना फिरण्या जाण्या येण्या खूपच त्रास होत आहे। तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे माझी एकच विनंती आहे का या परिस्थितीचा सामना करण्याकरता शासनाने लक्ष द्यावे। कालपासनं भरपूर पाऊस आला आहे, तरी इतकाही पाऊस नसला तरी आमचे पूर्ण घरं डुबले आहेत। आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्यामध्ये डुबला आहे, तरी प्रशासनाने कोणतीही दखल आणि कोणीही बघायला आलं नाही आहे। ही याची दखल घ्यावी आणि पाण्याचा निसर्ग आणि 2-3 दिवस अलर्ट पण केला आहे, तरी अधिकाऱ्यांनी इथे बघायला यावं, तपासणी करावी आणि काय दखल घ्यायची आहे हे पण करावं। काय मागणी आपली या पावसामुळे रोगराई पसरू शकते? हां, या पावसामुळे रोगराई तब्येती पण बिघडू शकतात आणि प्रशासनाने इथे तातडीची दखल घ्यावी ही विनंती आहे। मी सध्या गोंदिया शहरातील सूर्या अबे यार तुम यार वैसा डिस्टर्ब मत करो यार, अलग अलग साइड में जाओ यार अपने। क्या मिली क्या? आनंद ले रहे बोला है ना। मी सध्या गोंदिया शहरातील सूर्याटोला या परिसरात आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोडावर आणि अनेक घरामध्ये पाणी साचलेलं आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती। आज अनेक ठिकाणी पूर कमी झाला आहे, मात्र गोंदिया शहरातील सूर्याटोला भागात असलेला बांध तलाव पूर्ण भरल्याने पाणी ओव्हरफ्लो होत आहे। त्यामुळे अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। रस्त्यावर देखील पाणी जमा झालेलं आहे। लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आता गोंदिया शहरातील सूर्याटोला येथील नागरिक आता
शासनाला हीच मागणी करत आहे की जो आमचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करावी। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।